काळकेतू अमावस्या अजून संपले नव्हते. शक्तीला जर मी तेव्हाच पुन्हा घेऊन आले असते तर कुठलं ना कुठलं संकट तिच्यावर परत आलं असतं. म्हणून मी काळकेतू अमावस्या संपण्याची वाट बघत होते. शिवा, शक्ती, या संकटाच्या फेऱ्यात तुमची प्रेमकथा मला अधुरी ठेवायची नव्हती. शिवा आणि शक्ती एकमेकांसाठीच बनलेत. आई आदिशक्ती आणि शंभू महादेवाने जुळवून आणलेल्या नात्याला मी नजर कशी लागू देऊ? जिथे शक्ती आहे तिथे शिवा असायलाच पाहिजे. शिवा, प्रेतयुगातून मला परत आणण्यासाठी आणखी एका माणसाची मला खूप मदत झाली. त्या माणसामुळेच मला कळलं की काल काय घडणार होतं, आणि त्या माणसाचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. कोण आहे तो माणूस? आपल्याला सांग शक्ती, कोण आहे तो माणूस? ते बघ. हे काका आपण ओळखतोय ना? हे आमच्या घरी पण आले होते, मंदिरात भेटले होते, आपला धक्का लागला होता यांना. थँक्यू काका, तुम्ही आपल्या शक्तीला परत आणायला मदत केली. शिवा रे, काका नाहीये हे ना ती शक्ती. काय झालं शक्ती? अरे नाही, काही नाही. मी तुला तेच सांगत होते की मला प्रेतयुगातून या युगात आणण्यासाठी मला याच काकांनी मदत केली. याच काकांमुळे इतका कठीण आणि विचित्र प्रवास मला शक्य झालाय.